मी एकच दिवसात एवढे डिझायनर ब्लाऊज स्टिच केले. हां, खरं आहे. एकच दिवसात नाही, पण एक आठवड्यात मी केली आहे. काय करू शकतो का एकच दिवसात? हो, करू शकतो. मी माझं सगळं डिझायनर ब्लाऊज शेअर करत आहे. बघू शकता तुम्ही. पहिला ब्लाऊज आहे, सब्बेसांची ब्लाऊज आहे. हे आहे फॅब्रिक नेट आणि रफल स्लीव्ज. आता खूप ट्रेंडिंगमध्ये चाललेलं रफल स्लीव्ज ठेवली आहे. फ्रंट आणि बॅक दोन्ही व्ही शेप ठेवली आहे. कप ॲड केला आहे. तर ओव्हरऑल सब्बेसाची ब्लाऊज तुम्ही बघू शकता. आणि सेकंड वन आहे फोटक्स ब्लाऊज आहे. हे पण माझं एकच क्लायंटचे एवढे सगळे ब्लाऊज मी डिझाईन शेअर करत आहे. तर हे सेकंड ब्लाऊज आहे ना, खूप सिम्पल राऊंड गळा आणि बॅक हुक दिलेला आहे. टेसल्स पण कपड्याचं बनवलेलं आहे. ओव्हरऑल हा पण ब्लाऊज डिझाईन खूप सिम्पल आणि खूप छान आलं आहे. तुम्हाला कसा वाटतं माझा डिझाईन नक्की सांगा. आणि नवीन असेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करून सपोर्ट करा. थर्ड वन जे ब्लाऊज आहे ना, क्लायंटचे घागरावरचं ब्लाऊज आहे. फॅब्रिक इतकं रफ होतं ना आणि पूर्ण स्टोननं भरलेलं होतं. हे ब्लाऊज स्टिच करताना थोडंसं मला प्रॉब्लेम झालं. बॅकनेक पण कस्टमरने असं सांगितलं होतं की अरे यार, बनवायला मला इतकं हेडेक झालं ना, त्याच्यात माझी तब्येत पण बिघडलं. म्हणजे ते डिझाईन बसतच नव्हतं त्या फॅब्रिकमध्ये. तरी पण मी जिद्द नाही सोडली. फायनली ब्लाऊज जसं त्यांनी क्लायंट सांगितलं होतं तसंच रेडी केली. आता फोर्थ ब्लाऊज आहे. हा पण बघू शकता. रफल स्लीव्ज ठेवली आहे. रफल स्लीव्ज आता खूपच ट्रेंडिंग चालू आहे. मला वाटते मी कमीत कमी 50 वर क्रॉस केली. एवढं 50 रफल ब्लाऊज स्लीव्स मी शिवलेली आहे. तर हे बघू शकता. हा पण खूप छान ग्रीन कलर, बॉटल ग्रीनचं फॅब्रिक होतं आणि बॅकलेस ठेवली आहे. क्लायंटचं असं म्हणणं होतं की बॅकलेस ब्लाऊज पाहिजे होतं. तर बघू शकता. बॅकलेस ब्लाऊज विथ फ्रंट रफल स्लीव्ज ठेवली आहे. आणि आता नेक्स्ट ब्लाऊज येते बघा. हा पण रफल स्लीव्जच आहे. रफल स्लीव्ज माझं क्लायंटला इतकं आवडलं ना, सगळ्यांनी तेच रेकमेंड करतात. आणि तुम्ही बघू शकता लेव्स आहे ना, ते स्टोनचं मी लावते, मण्यांचं भेटतो. तर 150 रुपयाला मीटर येतो. तरी पण ते खूप छान लुक येतं. हे पण बॅकलेस ब्लाऊज आहे. फ्रंटला मी प्रिन्सेस कट ठेवलेली आहे, कारण चेस्ट साईज खूप होता. 39चं वरतीच चेस्ट साईज असेल तर आत फ्रंटला योक ठेवावंच लागतं. हा बघा, हा पण नेटचं ब्लाऊज आहे. हा लॅव्हेंडर कलरचं होतं, पण व्हिडिओमध्ये एकदम लाईट कलर दिसतोय. ट्रान्सपरंट स्लीव्ज ठेवली आहे. बॅक पण ट्रान्सपरंट स्क्वेअर गळा ठेवली आहे. बघू शकता. कधी कधी सिम्पल ब्लाऊज पण छान वाटतं. साडी एकदम ग्रँड असलं ना, ब्लाऊज कधी पण सिम्पल ठेवावं. तर हा ब्लाऊज डिझाईन कसं वाटलं ते पण सांगा. आणि हा येतो गोल्डन कलरचा ब्लाऊज. आणि स्लीव्ज बघा तुम्ही, स्लिटिंग स्लीव्ज म्हणतात त्याला, स्लिट करतात मध्ये. तर असं क्लायंटचं रिक्वायरमेंट होतं, स्लिट स्लीव्ज पाहिजे होतं, तर ते पण रेडी केली. हा पण बॅकलेस आहे. बॅकलेस आता खूप ट्रेंडिंग चालू आहे. तुम्ही पण तुमचं, तर तुम्ही शिवत असाल तर तुम्ही शिवू शकता, नाही तर तुमचं टेलरला सांगू शकता तुम्ही. बॅकलेसचं खूप छान फिटिंग येतो. हा पण खूप क्लायंटला आवडलं. आणि हा बघा, हा घागरा होता, सेमी स्टिच होता. म्हणजे ऑलरेडी त्यांनी स्टिच करून दिलं होतं, फक्त साईडला मला कट करून फिटिंग करून द्यायचं होतं. त्याच्यावरचं ब्लाऊज इतकं सुंदर झालं ना, बघू शकता. हे पॅडर प्रिन्सेस कट आहे. इतकं सुंदर ब्लाऊज आहे ना, स्पेशली मला खूप आवडलं. बॅकमध्ये बघू शकता एक बेल्ट लावले, त्याला टेसल्स, मण्यांचं ते टेसल्स लावली. आणि अम्ब्रेला स्लीव्स ठेवली आहे, त्याला पिको करून. खूप सुंदर ब्लाऊज असं रेडी झालं आहे. हे सगळं माझं ब्लाऊज डिझाईन कसं वाटलं सांगा. आवडलं तर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा, फॉलो करा. थँक्यू.